हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं एका जबरदस्त भागामध्ये. मित्रांनो, आता खूप मोठा ट्विस्ट येताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता आनंदीचं अपहरण या विद्याधरने आणि या शलाकाने मिळून केलेलं आहे. तर आनंदी जेव्हा धर्मशाळेत संजीवनी धर्मशाळेत गेलेली आहे कोल्हापूरमध्ये शाहूवाडीमध्ये, हे कळल्यानंतर आता शलाकाने आणि विद्याधरने ठरवलं की आता काहीही झालं तरी तिथून आनंदीला उचलायचं. तर हे कशा प्रकारे त्यांनी केलं आणि हे सगळं सत्य आता युगंधर समोर आले आणि युगंधरमुळेच आता इथे विद्याधर आणि शलाकाला दोघांनाही शिक्षा भोगावी लागणार आहे. तर पोलीस आलेले आहेत आणि त्यांना अरेस्ट करून घेऊन गेलेले आहेत. तर मित्रांनो, हे सगळं कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्यानंतर इकडे आता युगंधर आणि शेळके दोघेही जण विचार करत असतात की आनंदी गेली तरी कुठे असेल, आनंदीला कसं शोधावं. तर पोलिसांच्या सांगण्यावरून युगंधरला कळालं आहे की आनंदीला कोल्हापूरच्या बस स्टँडवर कुणीतरी पाहिलं आहे आणि कोल्हापूरच्या CCTV फुटेजमध्ये आनंदी दिसली गेली आहे. म्हणूनच आता युगंधरने ठरवलं आहे की कोल्हापूरमध्ये आनंदी कुठे कुठे जाऊ शकते. म्हणूनच युगंधरने आता ते शोधण्यासाठी फोन करायला सुरुवात केलेली आहे. पण तेवढ्यातच युगंधरला कोल्हापूरवरूनच एक शाहूवाडी धर्मशाळेमधून एक फोन येतो आणि आता तो फोन असतो तिथल्या मॅनेजरचा. तर त्यावेळी त्या मॅडम ज्या आहे त्या युगंधरला फोन करून सांगतात की सर, तुमच्या ज्या काही पत्नी आहेत त्या इथे आलेल्या आहेत. तर त्यावेळी हे ऐकल्यानंतर युगंधरला तर धक्काच बसतो की आनंदी तिथे पोहोचली आहे. तर त्यावेळी आता युगंधर जो आहे तो बोलतो की हे पहा मॅडम, आनंदी तिथे आली आहे ना, तर तुम्ही तिची काळजी घ्या आणि हे पहा, तिला काहीही त्रास होता कामा नये. ती जे म्हणेल ना तिथे तिला करू द्यात आणि जसं म्हणेल तसं करू द्यात. तिला कसलीही कमी पडू देऊत नका, असं आता युगंधर जो आहे तो तिला म्हणत असतो. त्यावेळी आता ती बोलते की हो नक्कीच, असं म्हणत आता ती बोलते की चला मी ठेवते. तर आता आनंदीला न कळताच या मॅडमने मालक साहेबांना फोन करून सांगितलेलं आहे की तुमची पत्नी जी आहे ती इथे आली आहे आणि सुरक्षित आहे. मालक साहेबांना कळण्यासाठीच त्यांनी हे सगळं केलेलं असतं. तर आता इकडे मालक साहेब आणि शिर्के दोघेही जण बोलत असतात. शिर्के जे आहेत ते मालक साहेबांना म्हणतात की बरं झालं, आनंदीताई कुठे आहेत हे तर समजलं, म्हणजे आता आपल्याला जास्त टेन्शन नाही. तर आता जेव्हा मालक साहेब आणि शिर्के दोघेही जण बोलत असतात त्यावेळी त्या दोघांचं बोलणं शलाकाने ऐकलं आहे आणि शलाका जी आहे ती संपूर्ण बोलणं होईपर्यंत तिथेच थांबलेली असते, जेणेकरून त्यांना कळेल की आनंदी कुठे आहे. तर त्यावेळी आता शिर्के जे आहे ते इथे मालक साहेबांना विचारतात की नक्की कुठे आहे ती धर्मशाळा. तर त्यावेळी आता मालक साहेब सांगू लागतात की शिर्के, तुम्हाला माहीत नाही का, आपण त्या धर्मशाळेसाठी निधी देतो, डोनेशन करतो, तीच ती कोल्हापूरची शाहूवाडीची संजीवनी धर्मशाळा. तर त्यावेळी हे ऐकल्यानंतर आता शिर्के बोलतात की बरं झालं, तिथल्या मॅडमही खूप चांगल्या आहेत, माझं होत असतं त्यांच्याशी बोलणं. त्यावेळी आता इथे युगंधर जो आहे तो बोलतो की ठीक आहे, म्हणजे आता आनंदीची काळजी नाही. तर त्याचनंतर आता युगंधर शिर्केंना म्हणतो, आपल्याला आत्ता तरी रिलॅक्स झालो आहोत, पण इथून पुढे काळजी घ्यावी लागेल आणि काहीही करून आनंदीला घरी परत आणावं लागेल. कारण हा विद्याधर जो आहे ना, त्याचं आता मला सगळं खरं रूप कळालं आहे. तो काहीही करू शकतो, म्हणजे आनंदीला वाचवण्यासाठी. खरं तर आनंदीला मारण्यासाठी त्याने चांगला डाव रचलाच होता, पण आता त्या युनोसीवरती देखील सही घेतलेली आहे म्हटल्यानंतर तो कुठल्याही थराला उतरू शकतो. तर आता इथे युगंधर जो आहे तो बोलतो की आनंदीला घरी सुखरूप घरी आणण्यासाठी काहीतरी तरी करावं लागेल. इकडे आता ही शलाका लगेचच त्यांचं बोलणं ऐकून विद्याधरकडे येते आणि विद्याधरला जाऊन सांगते की विद्याधर, आनंदीचा पत्ता कळाला आहे. त्यावेळी विद्याधर बोलतो की काय, कुठे आहे ती. त्यावेळी आता शलाका सांगू लागते की ती कोल्हापूरमध्ये शाहूवाडीमध्ये एका संजीवनी धर्मशाळेत आहे आणि सुखरूप आहे. त्यावेळी आता इथे हा विद्याधर जो आहे तो बोलतो की चला, म्हणजे आत्ता आपल्याला कळालं आहे, चला मग आपल्याला पुढची प्लॅनिंग करावी लागेल. तर त्यावेळी शलाका म्हणत असते की विद्याधर, आपल्याला आपल्या म्हणण्यानुसार सगळं काही मिळालं आहे, मग आता आनंदीचा विषय सोडून दे, हे बघ आपण आपल्या कामाकडे फोकस करूयात. त्यावेळी विद्याधर ऐकत नाही. विद्याधर बोलतो की नाही शलाका, मला तिला पुन्हा हे करायचं आहे, म्हणजे त्याचं जे स्वप्न असतं ते त्याला पूर्ण करायचं असतं. म्हणूनच तो आनंदीला आता तिथून त्या धर्मशाळेतून किडनॅप करण्याचं ठरवतो आणि आता काही गुंडांना सांगून तो आनंदीच्या मागावर काही गुंड लावतो आणि त्या धर्मशाळेत जाण्यासाठी त्या गुंडांना सांगणार आहे.
तर आता इकडे विद्याधरने लगेचच फोन काढला आहे आणि विद्याधरने काही गुंडांना फोन करून तिथल्या कोल्हापूरच्या संजीवनी धर्मशाळेचा ॲड्रेस त्यांना दिलेला आहे आणि त्यांना ताकीद दिली आहे की काहीही झालं तरी कोणालाही न कळता आनंदीचं किडनॅपिंग झालं पाहिजे. तर आता इकडे विद्याधरच्या सांगण्यावरून काही गुंड जे आहेत ते रात्रीच्या वेळी आता आनंदीचं अपहरण तिथून करणार आहेत. तर त्यावेळी आता इकडे शलाका विद्याधरला हे सगळं करायला नाही म्हणत असते, पण विद्याधरने यावेळी तिचं काहीही ऐकलेलं नाही आहे. विद्याधरला फक्त त्याच्या मनाचं करायचं असतं आणि म्हणूनच विद्याधरने इथे गुंडांना पाठवून आनंदीचं अपहरण करायला सांगितलं. तर आनंदी एकटीच त्या रूममध्ये असताना इथे त्या गुंडांनी डाव साधलेला आहे आणि आनंदीला एकटीला पाहून अगोदर बेशुद्ध करण्यात आलं. आनंदी त्या गुंडांना विचारत होती की कोण आहे आणि कोण आहात तुम्ही लोक. त्यावेळी ते आनंदीच्या तोंडावरती रुमाल लावतात आणि आनंदीला रुमाल लावल्यानंतर लगेचच आनंदी बेशुद्ध होते आणि त्या गुंडाने तिथून कुणालाही न कळता आनंदीचं अपहरण केलं आहे. त्यावेळी आता इकडे जेव्हा जेव्हा तिथल्या मॅडमला कळतं की आनंदी रूममध्ये नाही आहे, तर त्यावेळी आता त्या मॅडमने सगळीकडे तपास सुरू केला की आनंदी कुठे गायब झाली. कारण आनंदी ही खूप मोठी जबाबदारी होती आणि मालक साहेबांना आता त्या काय उत्तर देणार. कारण मालक साहेबांनी आधीच ताकीद दिली होती की आनंदीला काही होता कामा नये, आनंदीकडे लक्ष द्या आणि आनंदीला जे लागते ते द्या. हे आता लक्षात आल्यानंतर मॅडमला खूप भीती वाटते. मॅडम बोलतात की काही झालं तरी आनंदीचा हा तपास लागला पाहिजे. म्हणूनच आता आनंदी सापडत नाही आहे, म्हणून त्यांनी CCTV फुटेज चेक केले आणि एकदा का त्यांनी CCTV फुटेज चेक केलं, त्या फुटेजमध्ये त्यांना दिसलं की काही गुंडांनी इथे आत येऊन आनंदीला इथून फरार केला आहे, म्हणजेच पळून नेला आहे. त्यावेळी आता इथे त्यांना कळत नसतं मॅडमला की मालक साहेबांना हे सगळं कसं सांगावं. म्हणून आता धाडस करून इथे त्या मॅडमने मालक साहेबांना फोन केला आहे आणि मालक साहेबांना हे सांगितलं आहे की आनंदीचं अपहरण झालं आहे, काही गुंडाने येऊन आनंदीला इथून घेऊन गेले आहेत. तर मालक साहेबांना हे कळताच आता मालक साहेब प्रचंड तापले आहेत. असं सगळं कसं काय होऊ शकतं, तुम्ही तिथे असताना हे सगळं झालंच कसं. त्यावेळी आता मॅडम जे आहेत ते बोलतात की सॉरी सर, पण आम्ही कुणी नसताना त्यांनी डाव साधला. त्यानंतर आता मालक साहेब जे आहेत बोलतात की ठीक आहे, मी बघतो पुढे काय करायचं आणि काय नाही ते. तर आता मालक साहेबांनी इथे पोलिसांमध्ये कंप्लेंट केली आहे की आनंदी फरार आहे. तर पोलिसांनीही तिचा शोध घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि इकडे मालक साहेब देखील शिर्केंना म्हणतात की आपणही असं हातावर हात ठेवून बसू शकत नाही, कारण आनंदीसोबत काहीही घडू शकतं. तर त्यावेळी आता शिर्केंनीही त्यांची काही माणसं कामाला पाठवली आहेत आनंदीला शोधण्यासाठी. तर आता रात्र होती तरी देखील आनंदीचा काहीही तपास लागत नाही. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता नागपंचमी असते. नागपंचमीमुळे घरात पूजा ठेवलेली असते आणि सगळेजण तिथे पूजा करत असतात. तर त्याचवेळी आता तिथे अचानकच एक पार्सल येतं. तो बॉक्स युगंधरने मागवलेला असतो खरं तर, पण आता इकडे विद्याधरला माहिती असतं की त्या बॉक्समध्ये काय आहे. तेवढ्यातच जेव्हा विद्याधरला कळतं की हा बॉक्स जो आहे तो आपल्या घरामध्ये आलेला आहे. खरं तर युगंधरने मागवलेला तो बॉक्स नसतो, जो बॉक्स येणार असतो तर हा विद्याधरचा बॉक्स असतो, ज्या बॉक्समध्ये आनंदीला त्यांनी लपवून ठेवलेलं असतं आणि आनंदीला कोणासमोरही न आणण्यासाठी खरं तर त्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेलं असतं. पण इकडे विद्याधरने लगेचच त्याच्या गुंडांना फोन केलेला आहे आणि तो त्याच्या गुंडांना म्हणत असतो की हा बॉक्स इथे काय करतोय, मी तुम्हाला हा बॉक्स दुसरीकडे ठेवायला सांगितला होता आणि तुम्ही तो बॉक्स इथे घेऊन आला आहात. तर त्यावेळी कुणाचंही लक्ष त्या बॉक्सकडे जात नाही आणि जेव्हा पूजा सुरू असते तेव्हा अचानकच नाग घरात येतो. जेव्हा पूजा सुरू असताना माई म्हणतात अरे बाप रे, म्हणजे नाग घरात येणं हा शुभ संकेत आहे आणि नक्कीच आपल्यासाठी काहीतरी शुभ होणार आहे. तर असं म्हणताच इकडे मालक साहेब जे आहेत ते त्या नागाच्या पाया पडतात, नागाचं दर्शन घेतात आणि इकडे मालक साहेब म्हणतात की हा शुभ संकेत आहे, म्हणजे नक्की ह्या बॉक्समध्ये काहीतरी असेल, म्हणजे नाग त्या बॉक्सवरती बसला होता. तर त्याचवेळी आता इथे मालक साहेबांच्या नजरेस येणार आहे त्या बॉक्समध्ये नक्की काय आहे, असं मालक साहेबांना तिथे उघडून पाहावंसं वाटतं. तर त्यावेळी आता इकडे विद्याधर या
युगंधरला थांबवण्याचा प्रयत्न करणार की दादा तू काय करतो आहेस, हे बघ त्याच्यावरती नाग बसलेला आहे, तू नको त्याला हात लावू, तुला काही होईल. त्यावेळी आता इथे युगंधरला डाऊट येतो की हा विद्याधर मला थांबवत आहे आणि याला माझी एवढी काळजी वाटत आहे. चक्क पहिल्याच वेळेस हा माझी काळजी करतो आहे, म्हणजे नक्कीच या बॉक्समध्ये असं काहीतरी असणार आहे जे याला असं वाटतं की याने पाहावं नाही. म्हणूनच आता युगंधरने ठरवलं की नाही. युगंधर त्या बॉक्सच्या जवळ जातो, तसा तो नाग जो आहे तो तिथून निघून जातो. खरं तर विद्याधर तो नाग पाहताच घाबरला होता, पण आता तो नाग गेल्यानंतर युगंधरने तो बॉक्स ओपन केला आणि जेव्हा तो बॉक्स ओपन केला इकडे आनंदी तडफडत होती. सगळ्यांना कळावं की मी या बॉक्समध्ये आहे म्हणून आनंदी हातपाय हलवत होती. पण ज्यावेळी युगंधरला कळतं की या बॉक्समध्ये आनंदी आहे त्यावेळी त्याला धक्काच बसतो आणि त्यावेळी त्याच्या डोक्यात सगळं काही येणार. का विद्याधर असं म्हणत होता की हा बॉक्स ओपन करून पाहू नकोस म्हणून. त्यावेळी आता इथे त्याने बॉक्स ओपन केल्यानंतर आनंदीला त्या बॉक्सच्या बाहेर काढलेला आहे आणि त्या बॉक्सच्या बाहेर काढल्यानंतर आनंदीला युगंधर जो आहे तो विचारतो की आनंदी तू इथे आणि तुला असं कोणी बांधलं आहे, मला सांग त्याचं नाव, हे सगळं कोणी केलं, तू ओळखतेस का त्या माणसाला. त्यावेळी आता इथे आनंदी जी आहे ती खूप घाबरलेली असते. माई बापू आनंदीला असं घरात पाहून खुश झालेले असतात, कारण कित्येक दिवसांनी 2-4 दिवसांनी त्या आनंदीला डोळ्यासमोर पाहत असतात आणि देवाच्या कृपेनेच आज देवाचा आशीर्वाद म्हणून आनंदी पंचमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आलेली आहे लक्ष्मीच्या रूपाने. आणि आपल्या आनंदीला कसलाही ओरखडा न होता देवाने तिला आपल्या घरामध्ये पाठवलेलं आहे. तर त्याचनंतर इकडे माई आणि बापू तिची विचारपूस करू लागतात आणि इकडे शिल्पा धनश्री दोघेही जणी आश्चर्याने पाहतात की हे सगळं काय चाललं आहे. त्यावेळी आता इथे आनंदी जी आहे ती मालक साहेबांना म्हणते की मालक साहेब, या सगळ्याला जबाबदार हा विद्याधर आहे. यानेच माझं अपहरण केलं आणि यानेच मला दुसरीकडे कुठंतरी नेण्याचा प्लॅन केला होता, पण चुकून मी इथे आले, म्हणजे चुकून हा बॉक्स इथे पाठवला गेला आणि त्यामुळे मी आपल्या घरापर्यंत सुखरूप पोहोचले. तर त्यावेळी आनंदी मालक साहेबांना म्हणते की मालक साहेब, माझंच चुकलं, खरं तर मीच असं घर सोडून जायला नको होतं. मला माहिती असायला हवं होतं की एका स्त्रीने बाहेर पडणं योग्य नाही, तिच्यासोबत कुणी नसताना. त्यावेळी आता इथे आनंदी जी आहे ती खूप इमोशनल झालेली आहे आणि मालक साहेबांची माफी मागत असते. मालक साहेबांना खरं तर आनंदीचा राग आलेला असतो, पण मालक साहेब बोलतात की हे बघ आनंदी, आता तू सुखरूप आहेस हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, पण ज्याने कोणी हे केले आता त्याची शिक्षाही त्याला मिळायला हवी. तर आता इथे युगंधरला माहिती असतं की विद्याधर एकटा हे सगळं करणार नाही, कारण एवढी मोठी शलाका त्याच्यासोबत असताना विद्याधर एकटा हे पाऊल उचलू शकत नाही. म्हणूनच आता इथे युगंधर विद्याधरकडे जातो आणि विद्याधरला बोलतो की आता तुझं खूप झालं, तू खूप त्रास दिलायस आनंदीला, पण आता इथून पुढे नाही, आता तुला माझ्याशिवाय कोणीही वाचवू शकणार नाही, असं म्हणत आता युगंधरने पोलिसांना फोन केलेला आहे. आणि आता युगंधरने पोलीस बोलावल्यानंतर इथे युगंधर शलाका आणि विद्याधर दोघांनाही जेलची हवा खाण्यासाठी पोलिसांच्या ताब्यात देतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय, पुढील भाग नक्की पहा.